शिवसेना भाजप युतीचं घोडं आडलेलं असतानाच एक खळबळजनक बातमी आहे। भाजप विरोधात शिवसेनेचे नेते प्रचंड आक्रमक झालेत। भाजपनं नगरपालिका निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकल्याचा खळबळजनक आरोप केलाय शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी। आता जिल्हा परिषदेमध्येही भाजप पैशांचा खेळ करणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येक सर्कलला 40 लाख रुपये भाजप देणार आहे असे गंभीर आरोप खासदार खैरे यांनी केलेत। अखिल भारतीय पक्ष स्वतःला समजणारे आहे, तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण यांना झुरवत ठेवावं। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे अधिकारशाही आहे, सगळं काही असं त्याचा उपयोग पैसा आहे, त्याचा उपयोग त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीत त्यांना असं वाटतं की आम्ही जसं 71 जागा फक्त आल्या, फक्त 71 आल्या, त्यांच्या विरोधात भरपूर जागा आहे नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या, तर त्यांना असं वाटतं की आम्ही बहुमतात येऊ असं वाटतं। पण ते इम्पॉसिबल आहे। शहरात काय झालं काय नाही झालं, मी माझ्या भाषणामध्ये परवाच्या बोललो, प्रत्येक ठिकाणी प्रचंड पैसा त्यांनी वापरला गेला, पैसा वाटला गेला। अध्यक्ष जे आहेत आपले महाराष्ट्राचे, ते स्वतः बोलले की लक्ष्मीला घ्या, लक्ष्मी स्वीकारा, आनंदाने स्वीकारा, आणि संध्याकाळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पकडलं होतं पैठणला। हीच परिस्थिती जर अशी असेल जिल्हा परिषदेमध्ये, तर मला तेच सांगितलं की आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते 40-40 लाख रुपये एकेका सर्कलला देणार आहे। पण तुमच्याकडे हा काळा पैसा आला कुठून? आज जो काळा पैसा जर असेल तर हा काळा पैसा तुम्ही आणला कुठून? आज मोदीजी म्हणतात की भ्रष्टाचारमुक्त, देवेंद्रजी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, तर असं असेल तर हा पैसा आला कुठून? आणि युती झाली सन्मानाने, नाही झाली तर आम्ही आमचा 62 जागा 62 सीट्स आहे आपल्या इथे, त्या सगळ्या जागा आम्ही जबरदस्तपणे लढवणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।